नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. शिरूर तालुक्यामधील धोकादायक इसम MPDA कायद्याअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध. माननीय श्री संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण. हे पुणे ग्रामीण जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या नगरपालिका आणि नगर परिषदा सन 2025 निवडणुका तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या स्थानिक स्वराज्य निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात निर्विघ्नपणे पार पाडाव्यात यासाठी जिल्ह्यामधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसेच अवैध शस्त्र बाळगणे, अवैध घातक हत्यारे बाळगणे, अवैध वाळू व्यवसाय करणारे, महिलांविरोधाचे गुन्हे करणारे तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणारे धोकादायक व्यक्ती यांचे विरुद्ध विशेष मोहीम राबवत आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दरोडा, अवैधपणे अग्निशस्त्र बाळगणारे धोकादायक व्यक्ती यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारून MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला दिले आहेत. त्याप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमधील गोलेगाव रोड, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे वास्तव्यास असलेल्या धोकादायक इसम नामे दीपक बबन गुंजाळ, वय वर्ष 33, राहणार गोलेगाव रोड, वात्सल्य हॉस्पिटल शेजारी, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे याच्या विरोधात यापूर्वी अवैधरित्या बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, संगनमत करून घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहोचवणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे, बेकायदेशीरपणे घातक हत्याराचा वापर करून संगनमत करून घातक हत्याराने किंवा साधनाने इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहोचवणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे यासारखे गंभीर 3 गुन्हे दाखल होते. तो सराईत धोकादायक असल्याने त्याच्या विरोधात MPDA कायद्याअंतर्गत कारवाई होणे या कामी श्री संदेश केंजळे यांनी सराईत गुन्हे धोकादायक असल्याने त्याच्या विरोधात MPDA कायद्याअंतर्गत कार्यवाही होणे कामी श्री संदेश केंजळे यांनी माननीय श्री संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन माननीय पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांनी करून तो प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्याकडे पाठवला होता. माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे श्री जितेंद्र डुडी साहेब यांनी इसमनामे दीपक बबन गुंजाळ, वय वर्ष 33, राहणार गोलेगाव रोड, वात्सल्य हॉस्पिटल शेजारी, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारचे कृत्य करण्यापासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणाऱ्या आणि मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी मुख्य अधिनियम 1981चा सुधारणा अधिनियम सन 2025चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 29 अन्वये आदेश पगम MPDS SR 9/1/2025 दिनांक 12/11/2025 अन्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला गेला आहे. माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे श्री जितेंद्र डुडी साहेब यांचे स्थानबद्धतेचे आदेशान्वये इसम नामे दीपक बबन गुंजाळ, वय वर्ष 33, राहणार गोलेगाव रोड, वात्सल्य हॉस्पिटल शेजारी, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यास शिरूर पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण शिरूर स्थानबद्ध केले आहे. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक बी क्षेत्रीय. पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल, कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.